इंग्रजी साहित्यातील मास्टर्स पदवी संपादित केल्यानंतर शिक्षण माझ्यासाठी सिद्धांतिकदृष्ट्या थिओरिटिकली स्पीकिंग संपले होते. जून 1969 मध्ये सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून मी रुजू झाल्यानंतर माझ्यासाठी खऱ्या अर्थाने माझे शिक्षण सुरू झाले. येथून माझी व्यावहारिक जगाशी ओळख होण्यास सुरुवात झाली आणि त्याचबरोबर माझ्यामध्ये असलेल्या उणिवांची जाणीव मला व्हायला लागली. सॉक्रेटिसने याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तो म्हणतो, ज्यावेळी तुम्हाला उणिवांची जाणीव व्हायला सुरुवात होते त्यावेळी माणसाला खरे शहाणपण यायला लागते. दृढनिश्चय आणि कठोर मेहनत हाच या उणिवावर मात करण्याचा एकमेव मार्ग आहे. यावेळेस जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज मला वाटली आणि सॉक्रेटिसचे म्हणणे आत्मज्ञान हेच अंतिम सत्य आहे याची मला जाणीव झाली. छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना रयत शिक्षण मार्फत करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे अग्रेसर होते. सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार बहाल केलेला होता. मी 1970 साली महाराष्ट्र राज्य सरकारच्या लोकसेवा आयोग पब्लिक सर्व्हिस कमिशन सेवेमध्ये प्राध्यापक पदासाठी अर्ज केला. लोकसेवा आयोगाने माझी अधिव्याख्याता म्हणून निवड केली आणि माझी नियुक्ती मुंबईमधील सिडनम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे प्राध्यापक म्हणून केली, जेथे एकेकाळी डॉक्टर आंबेडकरांनी प्राध्यापक म्हणून काम केले होते. माझी सिडनम कॉलेजला झालेली निवड म्हणजे माझ्यासाठी एक मोठी संधी होती. दिवसभरातल्या कामानंतर सुद्धा माझ्याकडे बराच वेळ असे. या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करायचा म्हणून मी मुंबई विद्यापीठातून भाषाशास्त्र या विषयात अजून एक मास्टर्सची डिग्री प्राप्त केली. त्याचबरोबर कायदेविषयक शिक्षणाचे महत्त्व समजत असल्यामुळे मी LLBची पदवी संपादित केली. 1976 साली माझी बदली मुंबईतल्या दुसऱ्या प्रतिष्ठित कॉलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एल्फिन्स्टन कॉलेज येथे झाली. या ऐतिहासिक कॉलेजचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकेकाळी विद्यार्थी होते. या कॉलेजमध्ये शिकवणे माझ्यासाठी गौरवास्पद बाब होती. देशाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे 26 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणीची घोषणा केली. संपूर्ण देशभरात भारतीय संविधानाच्या कलम 352(2) ची अंमलबजावणी लागू झाली. 21 मार्च 1977 रोजी इंदिराजींनी आणीबाणी उठवली आणि देशभरात लोकसभेच्या सर्वसाधारण निवडणुकांची घोषणा केली. या काळात मी खूप सक्रिय झालो. या काळात माझा काँग्रेसचे एक प्रमुख मंत्री नासिकराव तिरपुडे यांच्याशी संबंध आला. मी करीत असलेल्या कार्याची त्यांना माहीत होती आणि माझ्यातली काम करण्याची उर्मी बघून त्यांनी स्थापन केलेल्या मागासवर्गीय महासंघावर माझी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिराजींचा पराभव झाला. नासिकराव तिरपुडे मात्र इंदिराजींच्या पक्षासोबत
कायम राहिले. बेलची या ठिकाणी झालेल्या दलित हत्याकांडानंतर इंदिरा गांधी फार अस्वस्थ होत्या. या बेलचीच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर नासिकराव तिरपुडे यांनी मुंबईमध्ये इंदिरा गांधी यांची सभा लावण्याचे ठरवले. इंदिरा काँग्रेसची महाराष्ट्रात नासिकराव तिरपुडे यांच्या नेतृत्वाअंतर्गत कार्यकारिणी बनलेली नव्हती. त्यामुळे नासिकराव तिरपुडेंनी मला बोलावून घेतले व मागासवर्गीय महासंघातर्फे इंदिरा गांधींची मुंबई येथे सभा आयोजित करण्यास सांगितले. परेलच्या सेंट झेवियर्स शाळेच्या मैदानावर इंदिराजींची पहिली सभा मी आयोजित केली. सभेची वेळ सकाळची होती, त्यामुळे एवढ्या सकाळी किती लोक जमतील याबाबत मी साशंक होतो. पण माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त लोकांनी सकाळपासून मैदानावर हजेरी लावायला सुरुवात केली आणि इंदिराजी सभेला पोहोचेपर्यंत मैदान तुडुंब भरून गेले. मी हिंदीत भाषण केले. मी इंदिराजींच्या दलित चळवळीला पाठिंबा जाहीर केला. माझ्यानंतर नासिकराव तिरपुडेंचे भाषण झाले. त्यानंतर मी इंदिराजींना 20 रुपयाची जनता साडी भेट देण्याची घोषणा केली. इंदिराजी साडीचा स्वीकार करताच लोकांनी प्रचंड टाळ्याच्या कडकडात घोषणा द्यायला सुरुवात केली. इंदिराजी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मी ठरवले की शिक्षक पेशा हे माझ्या आयुष्याचे ध्येय नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पुढे चालू ठेवणे आणि लोकांना मदत करणे हेच माझ्या जीवनातील ध्येय असले पाहिजे. यावेळी कॉलेजची प्राध्यापिकाची नोकरी सोडून हायकोर्टात वकिली करण्याचा विचार माझ्या डोक्यात घोळत होता. अखेर मी नोकरीचा राजीनामा दिला आणि बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. मुंबईच्या हायकोर्टात माझ्या वकिलीच्या कामकाजाला अशा प्रकारे सुरुवात झाली. हा माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉईंट होता. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात, आयुष्यात काहीच न करण्यापेक्षा चुका करीत व्यतीत केलेले आयुष्य जास्त सन्माननीय आहे. माझ्या नशिबाने वकिलीचा अनुभव उत्साहवर्धक होता. मी ह्या व्यवसायाची प्रतिष्ठा राखून काम केले. मी कोर्टात बाजू मांडताना नेहमी सत्याचीच गास धरायचो. मी वकिली करत असताना मुंबई हायकोर्टात जस्टिस चांदोरकर नावाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांच्या बेंच समोर माझी एक केस आली. जेव्हा ही केस कोर्टात सुनावणीसाठी पुकारण्यात आली, त्यावेळी पटवाऱ्याने माझ्या नावाचा उल्लेख वकील चांदोरकर असा केला. संपूर्ण कोर्ट आणि खंडपीठातील लोक गोंधळून गेले. जेव्हा मी हजर होऊन स्वतःची ओळख चांदोरकर वकील अशी करून दिली, त्यावेळी कोर्टातील हा गोंधळ संपला. माझ्या डोक्यात थॉमस एडिसनने सांगितलेली एक गोष्ट ठाम बसली होती. ती म्हणजे बुद्धिमत्ता ही 1% असते व 99% तुमची मेहनत असते. योग्य नियोजनाला मेहनतीची जोड मिळते, त्यावेळी तुम्ही यशस्वी होता. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची त्यांचे अंगरक्षक सतवंत सिंग व बियांत सिंग यांनी हत्या केली. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली 8वी लोकसभा निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 533 पैकी 404 जागेवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यामुळे
राजीव गांधींनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान झाले. लगोलग फेब्रुवारी 1985मध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली. मी खेरवाडी मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होतो. काँग्रेस पक्षाला खेरवाडीतील जागा जिंकणे पोरखेळ नाही याची जाणीव होती. खेरवाडी मतदारसंघ राखीव नव्हता, तर तो खुल्या प्रवर्गासाठी होता. विन्स्टन चर्चिल यांच्या म्हणण्यात मला आशेचा किरण दिसत होता. ते म्हणायचे, निराशावादी व्यक्ती सोन्याची माती करते, तर आशावादी व्यक्ती मातीचे सोने करते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भल्या पहाटे 4 वाजता मला संदेश आला की विधानसभा मतदारसंघ 37 खेरवाडीसाठी काँग्रेस पक्षातर्फे माझी उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे आणि मी काँग्रेस पक्षातर्फे माझा निवडणूक अर्ज निवडणूक कार्यालयात सादर करावयाचा आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट म्हणतात, संधी मिळाल्यावर तुमचे लक्ष आकाशातल्या ताऱ्यावर ठेवा आणि पाय जमिनीवर. अर्ज दाखल केल्यानंतर दिवसभर हाच विचार माझ्या मनात घोळत होता. मोदींच्या 1 वर्षाच्या कारकिर्दीनंतर अच्छे दिन गेले आणि बुरे दिन आले ही माझी एका चॅनलवरती झालेली मुलाखत मी उद्घोषित करीत आहे. मात्र आज भाषा होती बुरे दिन चले गए. मग हा नेमका काय प्रकार आहे, याचा अर्थ कसा लावायचा आहे आणि विरोधकांसाठी जे बुरे दिन सुरू झालेले आहेत याला कशा प्रकारे बघायचं आणि खरंच नरेंद्र मोदी जे दावे करतायत ते खरे प्रत्यक्षात उतरलेत का, आपण त्याबद्दल बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. जनार्दन चांदूरकर काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत आहेत. नाही, आता नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते जेव्हा पंतप्रधान असतात ते तेव्हा कोणत्या एका पक्षाचे राहत नाही, ते देशाचे पंतप्रधान राहतात. हे तर सगळ्यांना मान्यच करावं लागेल. बरोबर आहे. आता नरेंद्र मोदींच्या 1 वर्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नरेंद्र मोदींच्या मार्फत जी एक मंत्र्यांची कमिटी अपॉइंट केलेली होती, त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्राचे जावडेकर आणि पियुष गोयल हे सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि ते 73 पानाचा रिपोर्ट तयार केला, विच वॉज रिड्यूस टू 33 or 37 पेजेस बाय पीएमओनं तो 36 पानावरती आणला. आजच्या दिनचा संबंधाचा आहे 1 वर्षाचा रिपोर्ट. आता त्याच्यामध्ये मोदींनी जशी अच्छे दिन आहे की ही जी घोषणा दिली होती ती चेंज करून त्याने साल एक काम अनेक अशा पद्धतीची स्लोगन त्याच्यामध्ये दिली. बरं, आता ही साल एक आणि काम अनेक हे 5 वर्षाच्या पर्यंत जाईल. बरोबर. या संदर्भामध्ये ब्राउज करत असताना मला असं दिसून आलं की 2-3 मासिकांच्या मध्ये असं मी बघितलं की प्रॉमिसेस टू कीप नावाचा एक लेख आहे. बरं, प्रॉमिसेस टू कीप म्हणजे ते रॉबर्ट फ्रॉस्टची कविता होती आणि ती जवाहरलाल नेहरूंनी मरताना आपल्या टेबलवरती लिहिलेली होती. दॅट माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे माझं पंतप्रधान पण बनण्याच्या संपण्याच्या पूर्वी मला माइल्स टू गो म्हणजे अनेक कामं करायचे आहेत. अशा पद्धतीचा मोदींचा आशय असणं स्वाभाविकच आहे. परंतु त्याच ठिकाणी चाय पे चर्चा नावाचं एक आर्टिकल आहे. त्या चाय पे चर्चामध्ये डिस्क्राईब करत असताना द लॉगिंग वर्ड फॉर मोदी गव्हर्नमेंट इज डेव्हलपमेंट. बरं, आय रिपीट, द लॉगिंग वर्ड फॉर मोदी गव्हर्नमेंट इज डेव्हलपमेंट बट द पासवर्ड इज हिंदुत्व. बरं, असा त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं ते आर्टिकल आहे. आता मोदींच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भाच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत किंवा त्यांची जी कल्पना होती ती 1 वर्षामध्ये किती पूर्ण झाली किंवा फॉरेन पॉलिसी किंवा देशातील रोजगार निर्मिती वाढवण्यासंदर्भामध्ये
किंवा देशाचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासंबंधी किंवा देशामध्ये परदेशी गुंतवणूक आणण्यासंबंधी. अहो चांदूरकरजी, पण भाजपचे म्हणतायत लोक की नरेंद्र मोदी इतक्या चांगल्या देशांमध्ये कोणी पंतप्रधान पोहोचले नव्हते, तिथे गेले, MOU साईन झालेले आहेत, हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट होणार आहे, मग आणखी तुम्हाला काय पाहिजे? की जगातला एक पंतप्रधान मला तुम्ही दाखवून द्या जो 1 वर्षामध्ये 18 देशाचे दौरे करतो. बरं. आणि जगातला एक पंतप्रधान मला असा दाखवून द्या की परदेशामध्ये जाऊन आपल्या देशांच्या लोकांच्या तिथं मिटिंग घेऊन त्यांच्या समोर बोलतो. बरं. आणि एक पंतप्रधान मला असा दाखवून द्या की जो देशाच्या विरुद्ध परदेशामध्ये विरोधामध्ये बोलतो की इंडिया वॉज द कंट्री ऑफ स्कॅम्स. बरं. हे अशा पद्धतीची देशाची बुराई करणारा पंतप्रधान पण तुम्ही तो पाहायला पाहिजे. बरं. आणि इन्व्हेस्टमेंट ठीक आहे. म्हणजे चांदूरकरजी, तुमचे हे मुद्दे दोन नक्की महत्वाचे आहेत. चांदूरकर, तुमचे हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. खुले मनाने सांगा, भारतात आता बुरा माहोल राहिलाय नाही राहिलाय भाजपा आल्यामुळे? नाही, आता हे तर मोदींचं म्हणणं आहे, पण ह्याच्यामुळे जरा थोडं हास्यास्पद म्हणणं आहे. आता मी माझ्या सुरुवातीच्या बाईटमध्ये सांगितलं आपणास की त्या एका आर्टिकलमध्ये मी वाचलं की लॉगिंग वर्ड ऑफ मोदी गव्हर्नमेंट इज डेव्हलपमेंट बट द पासवर्ड इज हिंदुत्व. आता हे जर अशा पद्धतीनं आता आपण म्हणतात त्याप्रमाणे ते मोदी साहेब जे क्लेम करतायत त्यामुळं देशातील सर्व लोकांना एकत्र घेऊन जाण्यासाठी मोदींनी काय प्रयत्न केले? मोदींच्या पार्टीचे ते साक्षी महाराज, मोदींच्या पार्टीचे अनेक लोक हे घर वापसीसारखी, लव जिहाद सारखी बाकीची डिस्क्रिमिनेशनची जी भाषा बोलतात त्याला मोदींनी थांबवायला पाहिजे. 1 वर्षाच्या काळामध्ये मोदींनी त्यांना थांबवल्याचं कुठेही दिसून आलं नाही. आणि लोकसभेमध्ये डिमांड करण्यात आली की मोदींनी या संदर्भामध्ये बोलावं. मोदींनी ते अवॉइड केलं. नंतर कधीतरी एकदा ते बोलले, परंतु या मुद्द्यावरती जर मोदी असं जर म्हणत असतील तर मग सगळ्यांना बरोबर एकत्र घेऊन जाण्याची किंवा भारतासारख्या संघराज्याचा पंतप्रधान हा निधर्मी आहे हे दाखवण्याची ताकद मध्ये आज दिसून आलेली नाही. आणि त्याचप्रमाणे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ते जे रिफॉर्म करायला निघाले, रिफॉर्म करायचा असतो किंवा प्रगती करायची असते त्यासाठी कायदा बनवावा लागतो. नाही नाही, हे तर बरोबरच आहे तुमचं म्हणणं जे आहे ते. पंतप्रधानांनी आता खरं म्हणजे स्वतःचं ते इंटेन्शन आहे ते दाखवले की एनी हाव ते शोरी जे आहेत ना, शोरी त्यांनी त्यांच्या संबंधाने जो इंटरव्ह्यू दिला होता करण थापाला त्यामध्ये त्याने असं सांगितलं होतं की मोदी इज अ डिक्टेटर. आणि मोदी आणि मोदीच्या बरोबर आणि 2 माणसं, एक ते अरुण जेटली आणि अमित शहा, हे 3 लोक मिळून हे देश हे सरकार चालवतात. हे माझं मत नाही साहेब, हे मत अरुण शौरी यांचं आहे. आणि जो माणूस मग अशा पद्धतीनं एक धमकी देतो की तुमचे वाईट दिन आता सुरू झालेले आहेत, ही जी भाषा आहे ती देशाच्या पंतप्रधानाला शोभणारी भाषा नाही आहे. आम्ही राजकीय लढाया ज्या लढतो त्या राजकीय लढाया तत्वासाठी असतात. सगळ्या पक्षांचं ध्येय बेटर टाईप ऑफ सोसायटी हेच असतं. मार्ग चुकलेले असतील आणि मार्ग चुकला म्हणून काँग्रेसला जनतेने शिक्षा दिली, ती काँग्रेस आता भोगत आहे. आणि त्यामुळं तुम्हाला आम्ही तुमचे बुरे दिवस येतील किंवा बुरे दिवस आता सुरू होणार यात काही शंका नाही. अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते मला वाटतं की देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंतच्या कोणत्याही अपोजिशनचा पंतप्रधानाला अटल वाजपेयीने कधी केलं नाही, अटल बिहारी वाजपेयींना कधी केलं ना, दुसऱ्या देवे गौडांनी कधी केलं ना, चंद्रशेखरनी कधी केलं.